बाप कृपावंत तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवानु अवतार तुम्हा धराया कारण उद्धरावी जन जड जीवा वाढविले शोक भक्तिभाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे अवतार तुम्हा धराया कारण उद्धरावे जन जड जीव तुका मने गुण चंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी संतजन अवतार तुम्हा धराया कारण उद्धरावे जन जड जीव मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी 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 आद्यत्रय जननी देवाची आद्यत्रय जननी देवाची मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आदरय जननी देवाची आदरय जननी देवाची मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अत्यज्ञानं च विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं महिं न पारन्ते परमविदुषो यद्य सदृशी स्तुतिर्ब्रह्मादीनामपि तदव सन्नास्त्वयि गिरः अथावाच सर्वस्वमति परिणामावधि गृह्णन् ममापीश स्तोत्रे हरनिरपवाद परिकरः जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते जिथे योग विद्येस सामर्थ्य येते जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा तुझ्या पायरीशी सदा नम्र माता नवे फूल अश्वत्थ वृक्षास आले जिथे गीत ओवी नवे वेद झाले तुझ्या शब्द शब्दात सायुजनाथा तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा तुझ्या मंदिरी मंदिरी आर्त जीवास तृप्ती तुझ्या दर्शने लोक स्वानंद घेती श्रुती धन्य झाल्या तुझे गीत गाता तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा सामर्थ्याने गजा
गजाननाच्या सामर्थ्याने गजाननाच्या संकट जाई माघारा गण 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 होते गण गण गणात होते गण गण गणात गण संतांच्या प्रतिवर्षी पंढरपुरा इति महाद्वारा हरी भेटी तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवानो अवतार तुम्हा धराया कारण उद्धरावे जन जड जीव संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय ज्या संतांच्या अभंगवाणीला वारकरी संप्रदायाच्या विश्वामध्ये किंबहुना वारकरी संप्रदायाच्या विचारामध्ये सूर्याची प्रखरता, चंद्राची शीतलता, अग्नीची दिव्यता, वेद मंत्राची पवित्रता, गंगेची शुचिता, आईची वात्सल्यता अशी उपमा दिलेली आहे. असे देवमान्य संत, संतमान्य संत, जगतमान्य संत, संत सम्राट विश्ववंद्य जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबाराय श्री महाराजांचा अत्यंत गोड, अत्यंत प्रसिद्ध असलेला संतांच्या कार्याचा आणि संतांनी केलेल्या उपकाराचा महिमा गाणारा अभंग
सेवेकरता निवडलाय. विठ्ठला 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 अरे विठ्ठला 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 विठ्ठला. सगळ्यांना श्रुत आहे, माहिती आहे. हो घातलेला भक्ती महोत्सव कुठल्या निमित्तानं आहे. स्वानंद सुखनिवासी अवधूत ताल योगी योगी राजा गजानन महाराजांच्या प्रगट दिनाचं आजचं हे पवित्र पर्व अर्थात माघ सप्तमी. आणि या माघ सप्तमीला वैदर्भीय देशामधून अभिनव क्रांतीला सुरुवात करून अखिल विश्वाला जगदोद्धार, भगवत चरण, कृपा, वेगवेगळी अनुभूती कृपेची ज्यांनी आपल्या समाधी कालापर्यंत दिलीच आणि समाधी नंतरच्याही कालात दिली, असे या महाराष्ट्रामध्ये एक थोर संत अवताराला आले आणि त्या संतांचं अवतार कार्य प्रागट्यीकरण आज झालं. आज महाराजांची प्रतीती सगळ्यांना झाली आणि महाराजांचा प्रगट दिन आजपासून 147वा प्रगट दिन या महाराष्ट्रानं साजरा करावा. इतकं गोड अभिनव क्रांतीचं संतत्व महाराष्ट्रामध्ये सद्गुरू गजानन महाराजांच्या रूपाने या महाराष्ट्राच्या पवित्र भूमीला मिळालं. आणि महाराजांच्याच प्रगट दिनाचं पर्व साधून आपल्या या पीर कल्याणमध्ये जन्माला आलेलं नावही त्यांचं मुळात गजानन आहे. गजाननराव शिंदे नावाचं एक गोड व्यक्तिमत्व ज्यांच्या अट्टहासातनं प्रेमातनं सद्गुरू गजानन महाराजांचा हा प्रगट दिनाचा भव्यदिव्य सोहळा या परिसरामध्ये साजरा होत असतो. गेली 1-2 वर्ष ही सेवा करावी असं सगळ्यांचा अट्टहास होता. विशेषतः गुंजकर सरांचा जास्त आग्रह होता. एकदा आदरणीय तुकाराम पाटील भवर, मी, गुंजकर सर आम्ही कीर्तनाहून येत असताना पेट्रोल पंपावर थांबलो आणि गजानन महाराजांची मूर्ती पेट्रोल पंपावर पाहण्याचा योग आला. मंदिर, तिथे हार घातलेला, पूजन केलेलं. रात्रीचा प्रसंग, इतकी प्रसन्नता पेट्रोल पंपावर पाहायला मिळत नाही. रात्री पेट्रोल पंपावर पाहायला मिळाले तर शुद्धीत नसलेली माणसं झोपलेली दिसतात आजूबाजूला. पण वारकऱ्याला रात्री सुद्धा आपल्या समाधानानं एक आगळं वेगळं चैतन्य काही ठिकाणी जाणवतं. आम्ही सगळे वारकरी होतो. आम्हाला जरी कोणी मानत नसलं तरी आम्ही जो पोशाख घालतो ते तत्व पाळणारे आम्ही माणसं होतो. त्यामुळे तिथं गेल्यावर एक आल्हादायक भक्ती सुखाची अनुभूती आली. मुळात जन्म विदर्भातला माझा असल्यामुळं गजानन महाराजांप्रती असलेली श्रद्धा, असलेलं प्रेम, संस्थेविषयी असलेली आस्था आणि मी ज्या संस्थांमध्ये काम करतो त्या मुक्ताबाई संस्थेचा आणि सद्गुरू गजानन महाराज संस्थेचा असलेला अनन्यसाधारण संबंध मी मला कळतंय त्या 99 सालापासून पाहतोय. पाऊस हो, वैकुंठवासी प्रातस्मरणीय शिवशंकर भाऊ असतील, वैकुंठवासी दादा असतील, आदी करून या मंडळींनी गजानन महाराज संस्थेच्या क्रांतीकरता जे प्रयत्न केले ते फार आगळे वेगळे होते आणि ते सगळे जवळून पाहण्याचा योग आयुष्यामध्ये आला. आणि ओतपोत प्रेम गजानन महाराजांविषयी, आदिशक्ती मुक्ताबाईच्या चरणाविषयी जडलं. आणि मुळात जिथं जिथं महाराजांचं पवित्र मंदिर दिसतं, जिथं जिथं महाराजांचा फोटो, प्रतिमा दिसते किंवा महाराजांवर प्रेम करणारा भक्त परिवार दिसतो, तो हवा वाटतो, आपलासा वाटतो आणि ते साहजिकही आहे. त्यातलंच आम्हाला पंपावरचं वातावरण आवडलं आणि मनापासून आनंद वाटला. तेव्हा सरांनी सांगितलं आपल्याला इथं सेवा करायची आहे, पण आपल्याला काही शक्य होत नाही. गेल्या वर्षी जमलं नाही. याही वर्षी अमरावती जिल्ह्याकडे शब्द दिलेला होता, पण गजाननरावांची भेट झाली आणि शिंदे साहेबांच्या आग्रहामुळं, प्रेमामुळं मलाही थोडासा प्रवास माझा थांबवून इथं सेवा करण्याची इच्छा झाली. आणि आज तुम्हा सगळ्या आईवडिलांच्या सेवेचा योग, स्वानंद सुखनिवासी सद्गुरू गजानन महाराजांच्या चरणाची सेवा करण्याचा योग माझ्यासारख्या पामराकडे आज आपण सुपूर्द केला. उपस्थितांच्या सगळ्यांच्या चरणी साष्टांग दंडवत करतो, प्रणिपात करतो. तुमच्यावर खूप गजानन महाराजांची कृपा राहो ही प्रारंभी प्रार्थना करतो. आज महाराष्ट्रातलं भजन वैभव कीर्तनाला उपस्थित आहे. आपल्या जालना जिल्ह्यातली सगळी मंडळी आहेत, हा आपला परिवार आहे. पण या परिवारामध्येच एक दुधात साखर घालण्याकरता आदरणीय तबला ज्यांचा
बघून अनेक या राज्यातले तरुण तबलावादक झाले, ज्यांना तबला ऐकण्याची गोडी निर्माण झाली. असे एक अभिनव क्रांती करणारं तबला विश्वातलं गोड व्यक्तिमत्व आदरणीय श्रद्धेय पांडुरंगदादा पवार ते आज उपस्थित आहे. मी नशीबवान आहे ज्यांच्यावर दादांचं प्रेम आहे, दादांना ज्यांचा आशीर्वाद आहे. त्यांनी माझ्या कीर्तनात चाल गायली, गुरुजींनी चाल गायली पुण्याला. त्यांची मॅरेज ॲनिव्हर्सरी होती त्याच दिवशी मला म्हटलं विशाल माझी आज मॅरेज ॲनिव्हर्सरी. पुण्यात सिंहगड परिसरात कीर्तनाला होतो आणि नगरसेवकांनी मोठा आग्रहाने तो सोहळा आयोजित केला होता. गणेश महाराजांचं नियोजन होतं. तुकोबारायांचं जीवनचरित्राने मी त्यांना त्रास देऊ इच्छित नव्हतो, पण स्वतः उभे राहिले. अरे मला चाल म्हणायची आज, आणि चाल गायली. मला आनंद वाटला. त्या पहिल्या भेटीनंतर ते मला म्हटले मी तुझं खूपदा ऐकलंय बरं का, तुझ्यावर कृपा आहे आणि अशीच कृपा राहू. म्हटलं गुरुजी तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू द्या. मला आश्चर्य वाटलं. त्याच्यानंतरही गुरुजींनी मला स्वतःहून 3-4 फोन केले आणि पुण्यामध्ये कधी आलात तर मला भेटा. आज संगीत विश्वामध्ये श्री गुरु खंडाळकर गुरुजींचं काय नाव आहे किंवा काय त्यांची उंची आहे या क्षेत्रामध्ये वावरणाऱ्याला सगळ्यांना माहिती आहे. आणि त्यांचा ज्यांना आशीर्वाद आहे ते आशीर्वादही घेऊन आले आणि स्वतःही उपस्थित आले. मी दादांना मनापासून धन्यवाद देतो. एका बाजूला पांडुरंग आहे तर दुसऱ्या बाजूला गजानन आहे. सगळे देवच आहे बाबा. आज काय करावं. मागे तुळशीराम आहे, इकडं निवृत्ती आहे. हे बघा 2 निवृत्ती. पण त्या निवृत्तींना पाहून या निवृत्ती दादांनी का निवृत्ती घेतली माझ्या तीच लक्षात येत नाही. आम्हाला ऐकू द्या जरा दादा, असं करू नका. आदरणीय संगीत अलंकार निवृत्ती महाराज लकडे आहेत. संगीत अलंकार निवृत्ती गुरुजी धाबेकर गुरुजी आशीर्वाद द्यायला आहेत. भजनातलं एक आपल्या परिसरातलं आधाराचं नाव माझे ज्येष्ठ बंधू आदरणीय तुळशीरामजी गुरुजी दाभाडे आहेत. या सगळ्यांप्रती करुणा प्रेमभावना समर्पित करतो. आपली कॉपी करतो बरं का जरा. श्रद्धेय आशीर्वाद द्यायला बलदेवानंदजी महाराज गिरी आहेत. आदरणीय लकडे महाराज आहेत. धाबेकर गुरुजी आहेत. पांडुरंगजी महाराज वाघमारे आहेत. बाबुरावजी महाराज शास्त्री डोंगरे आहेत. संदीप महाराज गुंजकर तर आहेत. ज्ञानेश्वर महाराज मुळे आहेत. रवींद्रनाथ महाराज पांचाळ आहेत. घनश्याम महाराज आहेत. आदरणीय माननीय अरे बापरे एकनाथरावजी शिंदे वाचून घाबरलो ना मी, म्हणजे वकील साहेब आहेत एकनाथरावजी शिंदे. पण एकनाथरावजी शिंदे साहेबांसारखंच या पीर कल्याणमधलं एक क्रांतिकारक व्यक्तिमत्व आहे आदरणीय शिंदे साहेब आहेत. कुठे बसले शिंदे साहेब आहेत ना. आदरणीय साहेब आहेत. पांडुरंग महाराज वाघमारे यांचे संस्थेचे सगळे विद्यार्थी आहेत. उपस्थितांच्या सगळ्यांच्या चरणी मनापासून वंदन करतो. प्रेमानं आपल्याला सगळ्यांना वंदन करून गोड महाराष्ट्रातली एक सिस्टीम या विश्वातच हजारो पोरं तयार करण्याचा मानस. खरं तर आपण 2 एकर मिरची पेरली आणि चांगली झाली तर एखाद्या शेतकऱ्याने विचारलं तुमची मिरची लय जोरदार आहे राव, काय फवारता तुम्ही, तो ते बी नीट सांगत नाही का. त्याला असं वाटतं यालाही होईल. तसं एखाद्या साऊंडवाल्याने दुसऱ्या साऊंडवाल्याला विचारलं की का हे कसं आहे, उत्साहानं त्या पोरांना महाराष्ट्रात तयार करून पोटा पाण्याला लावणारं आमचं एक गोड व्यक्तिमत्व चैतन्य साऊंडचे मालक सोमनाथ आबा हिवाळे पाटील इथं उपस्थित आहे. त्यांना सुद्धा धन्यवाद देतो, प्रणाम करतो. तुकाराम भाऊ आहे, दिनेश शेट आहे, भादले साहेब आहे, पाटबंधारे विभागाचे अधिकारी आमचे माळी साहेब आहेत. जालना जिल्ह्यात पूर्ण राज्यात आपल्या शाळेला जिल्हा परिषद शाळेला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणारे आदरणीय आमचे नागरे सर आहे. मी मनापासून त्यांचा आदर करणारा माणूस आहे. कुलकर्णी सर आहेत. भरपूर शिकलेली मंडळी इथं उपस्थित आहे. मला क्रांतिकारक लोक आवडतात बाबा. ती ऊर्ध्वगामी क्रांती करणारी माणसं आवडतात. क्रांती या शब्दाचा अर्थ आहे बदल व्हावा आणि ऊर्ध्वगामी व्हावा. आमच्या पोरानं लय क्रांती केली महाराज. काय केलं त्यानं भर रोडची 4 एकर जमीन विकली. असं का बरोबर क्रांती आहे पण ऊर्ध्वगामी नाही ना. त्या क्रांतीला काय करतात, ही ऊर्ध्वगामी क्रांती, अधोगती करणारी क्रांती नाही, मागे आणणारी क्रांती नाही. तसं अभिनव क्रांती करणारी सगळी मंडळी आहे. आपल्या सगळ्यांप्रती करुणा प्रेमभावना व्यक्त करतो आणि संकल्पित वेळेत अभंगाची सेवा करण्याचा प्रयत्न करतो. मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी मी आलो तेव्हापासून बसले बिचाऱ्या, त्यामुळे तुमची जरा दया येते म्हणून वेळेत कीर्तन सेवा पूर्णतेला नेणार हो. विठ्ठल विठ्ठल मी सांगतो
तेव्हा घाला. बसा तुम्ही. या वरती या दादा. त्यांनी आज दुसरा पेट्रोल पंप सुद्धा चालू केला बरं का याच रस्त्याला. वा वा. तो तिकडच्या बाजूला आहे, रोडच्या का इकडच्याच आहे? इकडच्याच आहे. म्हटलं दोन्ही बाजू तुम्ही घेतल्यावर बाकीच्यांनी करायचं का असं वाटलं मला. म्हटलं कारण चांगला सेल त्यांच्या पंपाचा आहे, भगवंताची कृपा आहे. आणि परिवार मला फार त्यांचा आवडला हो. मुलगा भेटायला आला, तो MITला आहे पुण्याला, आदर आहे प्रचंड, प्रेम आहे. मुलगी त्यांची 9वीला आहे, विनय आहे. त्यांच्या सौभाग्यवतीनं पोन अत्यंत साधं, इतकं उंचावलेलं जीवन, पण जमीन काय त्या लोकांनी सोडली नाही. आता थोडा मनुष्याचा दर्जा वाढला की सगळ्यात मोठा बदल घरात कोणात होतो? तो महिलेत होतो, स्त्रीत होतो. आमचे हे न तुमचे हे, तुमचे ह्या पीर कल्याण भोंगळे पाहिले, तुमचे हे काय? जिला इथून जालन्याला जाऊन पुण्याला जाऊन आपल्या भाषेत बदल करून पतीचा परिचय द्यावा लागतो, ती अज्ञानी माऊली आहे. पण जी इथून 2 पेट्रोल पंपाचा विस्तार करून इतक्या सगळ्या मालकाच्या कठीण काळात पाठीमागं उभं राहून अत्यंत विनयानं गजाननरावांबरोबर संसार करते, त्या माऊलीचं विशेष त्यानं कौतुक केलं पाहिजे. की त्या माऊलीच्या चरणी प्रणाम करतो. काय आनंद आहे हो त्यांचा चेहऱ्यावरचा. पहा गजानन माही का लग्न आहे का? पण हा 16 महाराजांचा आहे, प्रेम आहे संतांवरच्या चरणाचं. थोडासा पैसा आला की माणसं बदलून जातात महाराज. मान मिळाला, आदर झाला, कला मिळाली, माणसं कलेचा कल्ला करणारी माणसं आपण या राज्यात पाहिलेली हो. पण आपली स्वतंत्र ओळख गजाननराव तुम्ही निर्माण केली. अशीच तुमची ओळख महाराजांनी आबाधित ठेवावी ही प्रार्थना भगवंताकडे करूया. आम्ही तुम्हाला काहीच देऊ शकत नाही, पण तुमच्याकरता प्रार्थना आम्ही करू शकतो. आम्ही तुम्हाला कोण आहे देणारे? देणारा परमात्मा आहे. भगवान कैसा है, भगवान जब देता है तो छप्पर फाड़ के देता है. ज्यानं ठरवलं ना द्यायचं, अण्णा इतकं देतो, कळत नाही कोणाला की कोण्या वाटेनं येतंय, कोण्या रस्त्यानं येतंय, कसं येतंय. पण याद राखा, एखादा परमात्म्याच्या नजरेत बसला आणि त्याचं घ्यायचं ठरवलं. ज्यांनी कमरेचं बांधून कमरेचं सोडून डोक्याला बांधायचा प्रयत्न केला, त्यांच्या हाती काही राहिलेलं नाही महाराज. म्हणून ही क्रांतिकारक घराणी आहे. आनंद वाटला. उटवदमध्ये येण्याचा योग गेल्या उत्सवात सप्ताहतही आला. या परिसरात पुन्हा पीर कल्याणला, उटवदला या परिसरामध्ये येण्याचा योग येतोय. मी जगद्गुरु तुकोबर यांचा 4 चरणाचा अभंग आपल्या समोर म्हटलेला आहे. या अभंगाच्या द्वारा तुकोबराय संतांच्या अवतार कार्याची भूमिका सांगताय. कशा करता आले संत? तुकोबरांनी सांगावं. अवतार तुम्हा धराया कारण. काय कारण आहे अवताराचं? आधी करुणा भागली, प्रेमाचे शब्द योजले. तुम्ही संत माय, बाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवानो. मी तुमच्याबद्दल काय सांगू? ज्या वेळेला शब्द संपतात त्यावेळेला विनयाची वचनं बाहेर येतात. मी काय बोलू तुमच्याबद्दल? समजावं, ज्यांच्याबद्दल बोलायचंय त्यांच्या प्रती अत्यंत प्रेम भावना आहे आणि त्या प्रेमामुळे आता शब्द सुचत नाही. गोड लागे परी सांगताची नये, बैसे मिठी सये आवडीची. कळत नाही, सांगता येत नाही. आनंद शब्दाच्या अतीत आहे. शब्दामध्ये आनंद सांगता येत नाही. 4 गोष्टी शब्दाच्या अतीत सांगितल्या शास्त्राने. 1 परमात्मा येतो वाचा निवर्तन्ते. परमात्मा शब्दाच्या अतीत आहे, सांगता येत नाही. सांगायचा प्रयत्न केला, मधुस्पिता वाच परममृतम निर्मितवतस तव ब्रह्मन किं वागपि सुरगुरोर विस्मय पदम मम त्वेतां वाणी गुणकथन पुण्येन भवतः पुन्हा मिथ्यरतेस्मिन् पुरमथन बुद्धिर व्यवसिता. राक्षसानं म्हणावं पुष्पदंत नावाच्या, मी काय भगवान सांगू? अरे देव कुठं सांगता येतो का? येतो वाचा निवर्तन्ते. शेषशिनला हो शेषशिनला झाल्या 2सहस्र जिव्हा जिव्हा देव का हो विटेवरी उभा. देव का हो विटेवरी उभा उभा. देव का हो विटेवरी उभा. देव का हो विटेवरी उभा. ओ देव का हो विटेवरी उभा. देव का हो विटेवरी
आला हरी आला तया जिया लोभा लोभा का हो विटेवरी उभा हो देव का हो विटेवरी उभा देव का हो विटेवरी का हो विटेवरी उभा काला येतो वाचा निवर्तन्ते सांगता येत नाही का आला बाबा एकल्यानी कंठेची म्हणून या येणे केली निर्माण 14 भुवने हा समजवणुकीचा प्रयत्न आहे महाराज सिद्धांत नाही परमात्म्याचा त्याला करमलं नाही म्हणून त्याने हे सगळं निर्माण केलं हे काय उत्तर आहे का अहो तुमचं माझं समाधान आहे संतांनी केलेलं उत्तर नाही ते याचा अर्थ असा आहे भगवंत शब्दाच्या अतीत आहे सांगता येत नाही जी बाई वेळोवेळी 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 म्हणते माझं माझ्या नवऱ्यावर खूप प्रेम आहे खूप प्रेम आहे खूप प्रेम आहे त्यांना माझी विनंती आहे म्हणू नका प्रेम सांगता येत नाही शब्दाच्या अतीत आहे ते प्रेम आहे प्रेम नये सांगता बोलता दाविता अनुभव चित्ता चित्त जाणे प्रेम काय सांगायचा विषय का आताचा जमाना आला प्रेम सांगण्याचा प्रेम नाही 50 वर्ष झाले लग्नाला पण प्रेम कधी नवऱ्याला सांगावंच लागलं नाही माझं तुझ्यावर आहे त्याची ओळख जगाला झालेली एखादा म्हातारा एखाद्या म्हातारीला दवाखान्यात घेऊन जातो त्यावेळेला प्रेमाचं जोडपं कसं असतं दुरून बघा त्यांच्याकडे पण ज्यांच्या वयाची 60-70 आहे त्यांचं जोडपं बघा तुमचं माझं नाही आपल्या प्रेमाच्या गप्पा आहे मी तर रोज सांगतो कायम सांगतो त्या मोताळा नावाच्या बस स्टँडवर मी पाहिलं 2 जण बसलेले मेहंदी बिंदी काढली होती हातावर म्हटलं हे जोडपं याच हंगामातलंही बहुतेक मी पाहून राहिलो त्याच्याकडे तो मुलगा आणि ती मुलगी एकमेकाच्या डोळ्यात बघायला लागले प्रेम ती म्हणते सांगा ना तो म्हटलं बोल ना सांगा ना तो म्हटलं बोल ना माझ्या डोळ्यात तुम्हाला काय दिसतंय तो म्हटलं तुझ्या डोळ्यात खरं सांगू का स्वर हाच असतो बरं का तो वाढून चालत नाही तिथं एकदम सायलेंट सारखा राहिला पाहिजे माळी साहेब खरं सांगू का सांगा ना खरंच अहो सांगा ना माझ्या डोळ्यात काय दिसतंय तो म्हटलं तुझ्या डोळ्यात मला सारं जग दिसतंय मी ना म्हटलं मेलो गळ्या आता सारं जग एसटी स्टँडवरच्या पोऱ्याला सारं जग हिच्या डोळ्यात दिसून आलं जो निम्मे टिकटात बायको नेता येईल म्हणून एसटीनं चालला त्याला तिच्या डोळ्यात सारं जग दिसून राहिलं म्हणजे मी त्याच्याजवळ गेलो म्हटलं आनंद वाटला मला तुमच्या या जगात माझी एसटी दिसली कुठे तर पाहिजा जरा मी 1 तास झाले या बस स्टँडवर बसलाय ना कंट्रोलर सांगून राहिले ना कोणता ड्रायव्हर कंडक्टर सांगून राहिला नहीं प्रेम तो हमें भी करना था लेकिन बात खास हुई नहीं ताजमहल तो हमें भी बनवाना था अरे लोन पास हुआ नहीं असं का कर्ज काढून एक म्हटलं महाराज प्रेम का सबसे बड़ा प्रतीक तो ताजमहल है आगरे में खड़ा है अरे पगले प्रेम का सच्चा प्रतीक आगरे में नहीं प्रेम का सच्चा प्रतीक तो वो है जो मेरी सीता मैया को लाने समुद्र से लंका तक चरण वाला श्री राम सेतु पर से निकल कर मैया को लाने लंका पहुंच गया ते प्रेम आहे माझ्या बायकोच्या मध्ये येणाऱ्या समुद्राबरोबर सुद्धा लढाईची तयारी प्रेम दाखवते माझ्या बायकोच्या मध्ये येणाऱ्या पर्वताबरोबर मी सहज लढू शकतो सहज ही क्रांती आहे हे प्रेम आहे आणि ते सांगावं लागत नाही एक परमात्मा सांगता येत नाही प्रेम सांगता येत नाही माया सांगता येत नाही माया सांगता येत नसलेलं दाखवते नसलेलं लपवते तिचं नाव माया आहे नसलेलं दाखवते अनसलेलं लपवते माया सांगता येत नाही चला माझ्याकडे प्रमाण माया तेची ब्रह्म ब्रह्म तेची माया
रात्रीच्या वेळेला हुशार कीर्तनकारांनी ब्रह्मन माया सांगू नये, तिकडे जाऊच नाही. कारण आध्यात्मिक आधी भौतिक आधी दैविक ऐकून लोकांच्या खूप तब्येती खराब झाल्या, त्रास होतो. क्या गा रहे हो यार अपनी तान में. गाणाऱ्याला कळावं ऐकणारा श्रोत्या कोण्या दर्जाचा आहे. क्या गा रहे हो यार अपनी तान में धूमधाम में. अरे सुनने वाले तो हंस रहे सुनते नहीं है कान में. अब तो समझ जाना यह चीज यहां चलती नहीं, वैसी चीजें समाज को दीजिए, श्रोता जग से हिलता नहीं. श्रोत्याची गुणवानाची समोर बसलेल्याची ज्याला चेहऱ्यावरून फेस रिडिंग ज्याला करता आलं याची काय कलेची तयारी आहे. त्याला कला सादरीकरण शिकवावं लागत नाही. मान हलवून राहिला आणि आपण गाऊन राहिलो, भजन झाल्यावर कळतं तो आवडीनं नाही, तो बहिरा आहे, त्याला ऐकूच येत नाही काही. काय माया सांगता येत नाही, प्रेम सांगता येत नाही, परमात्मा सांगता येत नाही. आणि शेवटची अत्यंत महत्वाची गोष्ट आहे, संत जीवन शब्दाच्या अतीत आहे, सांगता येणार नाही. प्रयत्न करून बघितलं तर पवना घालवेल पालान, पायी चढवेल गगन, भूत भविष्य कळो येईल वर्तमान, परी त्या साधूचे नकळे महिमान. महिमान साधूचा महिमान सांगता येणार नाही, करताच येत नाही. महाराज करण्याचा प्रयत्न केला, सांगता येत नाही. गजानन महाराजांचं वर्णन फक्त कळावं लागतं, प्रगट दिनाला होत नाही. हे चित्र महिमेची आहे, पाहता येतात, प्रत्यक्ष त्या महिमेत शिरता येत नाही. इतका कठीण महिम्याचा एक अलौकिक संत या महाराष्ट्रामध्ये आजच्या दिवशी प्रतीला आला आणि त्यांचं नाव सद्गुरू गजानन महाराज आहे. सहज लीला आहे महाराजांच्या आयुष्यातल्या, सहज. आज गजानन महाराज संस्थानला जा तुम्ही, महाराष्ट्रातल्या हजारो गावांमध्ये लाखो गावांमध्ये गजानन महाराज संस्थेचे टाळ पोहोचले. त्यांच्या टाळावर आम्ही भजन केलं. मी गजानन महाराज संस्थेला का मानतो त्याचं पहिलं कारण आहे, माझ्या जीवनातला पहिला टाळच मी गजानन महाराज संस्थेचा वाजवला. जो गळ्यात आला होता आमच्या राम मंदिरात गावात, त्या टाळावरचं साल पाहिलं तर माझ्या जन्माच्या अगोदर 20 वर्ष अगोदर आमच्या गावात टाळ होती. म्हणजे 91च्या माझ्या जन्माच्या अगोदर जवळजवळ 71ला ज्या संस्थेला वारकरी संप्रदायाकरता भजन गावागावात पोहोचवं वाटतं, त्या गजानन महाराजांचं जीवन अत्यंत प्रिय वाटायला लागतं वारकऱ्याला. जीवनच तसं. कधी कधी असं वाटतं काय महिमान कळेलो महाराजांचा. शेगावला जा, महिमान कळतो, पण त्या महिम्यात शिरायला लागलो की आज ज्या गजानन महाराजांचं नाव घेतलं की पंचपक्वान्नाचा बेत येतो. त्या गजानन महाराजांना लोक ताट सुद्धा द्यायचे नाही, अन्न तो सोडून द्या. ताट पंगत बसलेली आहे. 5000 लोकांना अन्नदान झालं गजानन महाराजांच्या सेवकाकडून. 5000. पण 5000 लोकांना गणगण गणात बोते म्हटलं की प्रगट दिनाच्या दिवशी ताट पुढे येतं, गोळधोळ ताट पुढे येतं. पण पंगत बसलेली आहे आणि भूक लागलेली दुपारच्या वेळेला गजानन महाराज पंक्तीच्या बाहेर उभे राहताय आणि पंक्तीत फिरणाऱ्या एका गृहस्थाला म्हणताय, विदर्भातली कोडी कोडी भाषा गजानन महाराजांची, भले भूक लागली रे, भले अन्न दे रे, माया पोटात कावळे बोंबलून राहिले रे, भले भूक लागली रे, दे रे, माया पोटात कावळे बोंबलता रे, अरे मी उपवाशी आहे रे, काल खाल्लं नाही रे, बंकटानं दिलं नाही रे, दे रे, मला भूक लागली रे. तर रे हो सावळ्या, चल पुढं. उपवास करावा लोकांनी. महाराजांनी थांबावं, एका झाडाच्या खोडाला टेकून म्हणत राहावं, गनिगन गणात बोते, 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 गनिगन गणात बोते. जात नाही. पंगत उठल्यावर सगळ्या पत्रावळ्या गोळा केल्या. जात कसा नाही, टाका खोडावर पानं. जिथं गजानन महाराज उभे त्याच खोडावर सगळी पंक्तीतली पानं आणली आणि टाकली. तून नाही दिलं मले अन्न, पण माई अन्न पूर्ण पडत आली माझ्याजवळ अन्न घेऊन.
अरे तुनं नाही दिलं, पण माझी अन्नपूर्णा धावत आली. अन्नपूर्णे सदा पूर्णे शंकर प्राणवल्लभे. पळत आली पळत. ताट देत नाही, अन्न मागून देत नाही. अन्नपूर्णा आली. उष्ट्या आलनाला अन्नपूर्णा म्हणतो गोसावी कुठला. उपहासानं पत्रावळी फेकणाऱ्याने निघून जावं. माझ्या गजानन महाराजांनी उष्टीच पत्रावळी हातावर घ्यावी. अन्न उष्ट होतं याचं मला वाईट वाटत नाही, पण उष्ट अन्न खायला लोकांनी पत्रावळी सुद्धा स्वच्छ दिली नव्हती. पत्रावळी सुद्धा उष्टी होती. उष्टच अन्न, उष्टीच पत्रावळी महाराजांनी घेतली. भाताची शीत गोळा केली आणि गजानन महाराज खायला लागले. उष्ट्या पत्रावळी घेऊनी भक्षण करीती भाताचे कण. उष्ट्या पत्रावळी घेऊनी भक्षण करीती भाताचे कण. उष्ट्या पत्रावळी उष्ट्या पत्रावळी घेऊन भक्षण करीती भाताचे कण. तेजस्वीची कांतिमय तनो वाचे तपस्वी महान. वाचे तपस्वी महान. वाचे तपस्वी महान. वाचे 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 तपस्वी महान. ओ गण गण गणा ज्या गजानन महाराजांना उष्ट्या पत्रावळीवरचं अन्न खावं लागलं, त्याच गजानन महाराजांचं गण गण गणात बोते एवढं नाव घेतलं की पंचपक्वान्नाचं ताट गजानन महाराज संस्थानला, शेगावला, ओंकारेश्वरला, त्र्यंबकेश्वरला, आळंदीला, पंढरपूरला जिथं जाल तिथं भेटतं. ही क्रांती गजानन महाराजांची. गजानन महाराजांच्या प्रगट दिनाला जेवढं अन्नदान होतं, 1 महिना पुराला अन्न. 1 महिना राज्याला इतकं अन्नदान. बुलढाणा जिल्ह्याला सुट्याच. मला गजाननरावांनी सांगितलं इतिहासात पहिल्यांदा घडलंच की महाराजांच्या प्रगट दिनानिमित्त सुटी द्यावी लागली. अकोल्याला वार्ड वाईज भोजन आहे, वार्ड वाईज.
करोडपतींच्या बाय हो, पण रांगेत उभ्या राहता पानं घ्यायला. कारण ते सेवेचं दैवत आहे महाराज. तिथं सेवा करणाऱ्याला मेवा मिळतो, आयता पिठेवर रांगोळ्या घालणाऱ्याला मिळत नाही. मी नेहमी सांगतो, देव कष्ट करणाऱ्याच्या पाठीमागे उभा राहतो, आयत खाणाऱ्याच्या नाही. ज्यानं कष्ट केले, सेवा केली, भक्ती केली, त्याला 100% मिळेल. त्यामुळं सेवेनं तोषलं जाणारं व्यक्तिमत्व आहे ते संत जीवन आहे. काय शब्दाच्या अतीत आहे, तरी वर्णन संत महात्मे संतांचं करतात. ते कसे आहेत? तुम्ही संत माय, सगळ्यात मोठी उपमा दिली संतांना, ती आईसारखी. आता आई काय सांगता येईल? आई म्हणजे प्रेम. मी बोलून गेलो, प्रेम सांगता येत नाही. जशी आई आहे तसं संत आहे. आता संतांनी आई व्हायला जन्म द्यावा लागतो, पण आई या शब्दाचा अर्थ लक्षणाकडे जाऊन घ्यायचा. आईचं जे प्रेम आहे ते प्रेम जगताला देणं हा संतांचा स्वभाव आहे. अहो, तुमचं जीवन सिंहासारखं आहे. म्हणजे काय सिंहासारखं आहे? म्हणजे शेपटी शोधता का त्यांना? आता सिंहामध्ये असलेला शौर्य नावाचा जो गुण आहे तो त्यांच्या जीवनात पाहायला दिसून येतो. तसं संत आई आहे. जन्माला घातलं नाही त्यांनी तुम्हाला मला, पण आईला सुद्धा जे सांभाळताना जमलं नाही ते संतांनी सांभाळलं, संतांनी शिकवलं आणि संतांनी जगवलं. जगवणारे तेच आहे, आई आहे. एकदा संत जीवनाची ओढ लागली की खरं प्रेम जीवनात अनुभूतीला येतं. पण संत म्हणजे यांच्याकडे बोट दाखवा. ते हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान मुक्ताबाई ज्ञान दीप्ती कळा. कोणालाही संत म्हणू नका. करसी तरी देवा करी माझे सुखे, परिमी त्यासी मुखे न म्हणे संत. डॉक्टर सगळ्यांनाच म्हणता माणसं, पण ज्यानं शिक्षण घेऊन अभ्यास करून प्रयत्नाची पराकाष्ठा करून मिळवली डिग्री ते डॉक्टर. 2 वर्ष डॉक्टरच्या हाताखाली काम करणारे माणसं डॉक्टरच म्हणतात. त्याला काय, सगळे डॉक्टर नसतात. गॅरेजवर काम करणारा राहणारा पोराला दुसऱ्या दिवशी लोक कारागीर म्हणतात, पण तो शिकतोय, तो कारागीर नाही. तिसऱ्या दिवशी ज्या गुरुनं तबला वाजवणाऱ्याला तबला वादक म्हटलं तो शिकूच शकत नाही, या मताचा मी. जो मनुष्य स्वतःला विद्यार्थी दशेतून संपवतो तो या जगात कुठेतरी कधीतरी संपून जातो. त्याचा आस्त ठरलेला आहे. ज्याला मला काहीतरी कळतं असं वाटतंय त्याला काही येत नाही. अज्ञान कबूल करणारी माणसं या जगात विद्वान होतात. सगळंच मला कळतं म्हणणाऱ्याला काही कळत नाही. आपण गाजरपारखी माणसं आहे महाराज. काय कळतं आपल्याला? न कळून सुद्धा लोकांनी धंदे टाकले. काही काही एकानं तो बोर्ड लावलं, कोणताही रोग बसून मिळेल फक्त 300 रुपयात. रोग बसला नाही 1000 रुपये मिळतील. अरे बापरे, लोक म्हणत काही बोर्ड आहे राजू इथं. आपल्याला कोणता रोग नाही, कोणता आजारही नाही, पण बोर्डच लय खास आहे. कोणताही रोग बसून मिळेल 300 रुपयात. एक पीर कल्याणचा माणूस गेला, त्याला कोणता आजार नाही, पण तो म्हणे 1000 रुपयाचा प्रयत्न मिळवायला काय हरकत आहे. जालना जिल्ह्यातली माणसं डोके बसलोय महाराज. कुठून आणली बुद्धी देव जाणे. विनाकारण डोकं लावणं. जिथं काम नाही तिथं डोकं लावणं. हे सगळं दान महाराष्ट्रात परमात्म्याने जालन्याला दिलंय. तो गेला. नमस्कार डॉक्टर साहेब. नमस्कार नमस्कार. बसा. काय होतं? जिभेची चव गेली हो. असं का? काहीच चव नाही, काहीच नाही, काहीच कळत नाही काय खातोय. अरे बापरे. श्याम. हा साहेब पुढे जरा. अरे ते 2 नंबरचं ड्रॉवर उघड आणि त्यात एक बाटली. यांच्या जिभेवर 2-4 थेंब टाक. 2-4 थेंब टाकले ते होतं पेट्रोल. तो म्हणे का हो? अरे हे तर पेट्रोल आहे. आणा 300. चव आली तुमच्या जिभेला. तो म्हणे 1000च्या नादात 300 आणले. आणा. अक्कल खात्यात गेलेले पैसे झोप लागू देत नाही. जय देव जय देव जय वरली मटका. ओपन में लगा तो कॉलेज में झटका. हिंदुस्थानात असं गाव नाही जगात रतन खत्रीचं नाव नाही. काय रतन खत्रीचे सोयरे व भारतात. बापा बापा बापा. काल रात्री नाग माझ्या स्वप्नात आला. नागाचे 9 पाण्याचे 5. ऐक, लय लोकांच्या जमिनी गेल्या त्यात. केबीसी नावाचा शब्द ऐकलाय ना तुम्ही जालनेकर? अनेक लोकांनी केबीसी नावाच्या गंगेत आंघोळ केली. कुठं कठीण आहे.
300 गेले अक्कल खात्यातले पैसे झोप लागू देत नाही. तो घरी आला, 2-4 दिवसानं परत गेला. नमस्कार हो, नमस्कार. का हो आजही? अरे म्हणे स्मृती गेली. स्मृती मागचं काहीच आठवत नाही. अरे बापरे, बसा बसा. श्यामा, अरे 2 नंबरचा ड्रॉवर उघडगड्या, टाक जेबीवर 2-4 थेंब. तो म्हणे का हो, तेव्हा आलतो तेव्हाही पेट्रोल, आता आलो आताही पेट्रोल. काय तुम्हाला काय येतं का नाही? तुम्ही 3 श्याम आठवतंय तुले, म्हणजे 1000च्या नादात 600 गेले. मी हे रातभर सांगू शकतो बरं का, पण आता एकदाच पाठव त्याला, फार वेळ दवाखान्यात जाऊन बरं नाही माणसा. तो शेवटचाच एकदा गेला. डॉक्टर आहेत का? हा, काय झालं? दृष्टी गेली. हो, दृष्टी गेली? अरे मग तुम्ही चुकीच्या दवाखान्यात आले, मी डोळ्याचा माणूस नाही. बार बार म्हणजे बोर्ड, कोणता रोग बसून मिळेल? 300 नाही बसला तर 1000 रुपये मिळतील. मग द्या 1000 रुपये. हो हो देतो. श्यामा, अरे पॉकेट घ्या आपलं, द्या ना 1000 रुपये दे. 200च्या 2 नोटा काढल्या आणि त्यांच्या हातावर दिल्या. घ्या 1000 रुपये, जपून ठेवा. तो म्हणे काय लबाळ माणूस आहे हो, 400 रुपये देता राजवून 1000 रुपये दिले म्हणता. 300 आण, दिसतोय तुले. एक तर तुमची माझी फसवणूक व्हावी म्हणून तरी लोक बोर्ड लावताय, नाहीतर तुमच्याकडून काही मुनाफा व्हावा, फायदा व्हावा म्हणून तरी माणसं बोर्ड लावताय. पण ज्यांना संतत्वाचं बोर्ड संतांनी लावलं ते ना फायद्याकरता संत झाले, ना तुमच्या रंजनाकरता संत झाले. नेमका त्यांचा उद्देश येण्याचा काय? उद्धराया झाले दीन जना, उद्धरावे जना. जड जीव उद्धरावे जन, जड जीव उद्धरावे जन. अवतार तुम्हा धराया कारण, 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 अवतार तुम्हा धराया कारण. उद्धरावे जन जड जीवा, उद्धरावे जन जड जीवा, उद्धरावे जन जड जीवा. अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण, उद्धरावे जन जड जीवा, उद्धरावे जन जड जीवा, उद्धराय जन जड जीवा. अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण. उद्धरावे जन जड जीवा. कोणा करता उद्धाराला आले? कोणाचं भलं केलं? उद्धाराया आले दीन जना. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतराले, ब्रह्ममूर्ती संत जगी अवतराले, ब्रह्ममूर्ती संत जगी अवतराले, ब्रह्ममूर्ती संत जगी अवतराले. उद्धराया आली दीन जना, उद्धराया आले दीन जना. ब्रह्मादिक त्यांची वंदी पायवणी, ब्रह्मादिक त्यांची वंदी पायवणी. उद्धराया आले दीन जना, उद्धराया आले दीन जना. ब्रह्मादिक त्यांची वंदी पायवणी, ब्रह्मादिक त्यांची
कोटी संत जगी अवतरले, उद्धराया आले दीन जना ब्रह्मादिक त्यांची वंदिती पायवन्नी, नाम घेता वदनी दोष जाती. ते काही सामान्य आहेत का? त्यांचं कार्य मोलाचं आहे आणि ते उद्धारा करता, जगदोद्धारा करता इथं अवताराला आले. आम्ही वैकुंठवासी आलो याचे कारणासी, कारण उद्धार. तुमचा माझा कैवार घेऊन इथं आले आणि आपलं भलं व्हावं, आपल्याला आनंद मिळावा, आपल्याला समाधान मिळावं, भगवत प्राप्ती जीवनामध्ये व्हावी म्हणून ज्यांनी अट्टहास केला ते संत जीवन आहे. त्यांचा परिचय हा त्यांच्या अंतःकरण वृत्तीवरून होतो. जसं दयावंत जे अंतरी येथे उपकारासाठी आले, तुकोबारे म्हटले गरजा वैकुंठी धन्यते संसारी. तुमचा माझा परिचय आपापल्या कौशल्यावरून होतो. दादांचा परिचय महाराष्ट्राला त्यांच्या बोटावरून आहे, कोणाचा गळ्यावरून आहे, कोणाचा शब्दाच्या फेकीवरून आहे, कोणाचा आवाजावरून आहे. मेरे भाई बहनो, परिचयचा कोणाला करून द्यावा लागतो का? हा परिचय कोणाचा? हा देशाच्या पंतप्रधानांचा त्यांच्या शब्दफेकीवरून परिचय. मला आजही त्यांचा परिचय एकच ध्यानात आहे फक्त, जेव्हा नोटा बंद झाल्या होत्या तेव्हा. माझं अकोल्याला कीर्तन होतं, कीर्तनात मृदंग वाजवणार म्हणे नोटा बंद झाल्या. महाराज काय सांगून राहिला म्हटलं, नोटा बंद झाल्या. कोणत्या झाल्या? 500च्या 1000च्या नोटा बंद झाल्या. अरे बापरे. मी ते कीर्तन झालं पटकन निघालो, घरी गेलो तेवढ्या रात्री टीव्ही लावली. मेरे भाई बहनों, मैं आपसे कहना चाहूंगा, आज रात 12 बजे से ये 500,000 रुपए की नोट कागज का टुकड़ा मेरे भाई बहनों. माझी बायको माझ्याकडे पाय, म्हटलं या काळ्या दाढीवाल्याकडे काय पाहत, त्या पांढऱ्या दाढीवाल्याकडे पाय जरा. नोटा बंद झाल्या, पुढे असतील ठेवेल तर आण लवकर. आवाज ऐकला, आवाज. पुढचे 10 दिवस नुसतं मेरे भाईओ बहिणो म्हटलं तरी लोक टीव्ही पाहून म्हणत काही घोषणा आहे का रे बाप्पा. परत आवाजावरून परिचय, बोटावरून परिचय, आवाजावरून परिचय, नटीचा सौंदर्यावरून परिचय, तिच्या अभिनयावरून परिचय. विकी कौशलचा परिचय त्याच्या अभिनयावरून. औरंगजेबाची भूमिका छावामधली पाहिली की प्रचंड राग औरंगजेबाचा होतो, पण ज्यानं औरंगजेबाची भूमिका साकारली त्याचं कौतुक सुद्धा केलं पाहिजे. त्याचा परिचय त्याच्या अभिनयावरून आहे. भाऊ कदमला पाहिल्यावर हिरो याला म्हणतात. कोणी म्हणेल भाऊ कदम हिरो आहे, कोण्या अँगलनं हिरो आहे तो? नट आहे तो, शरीर प्रकृतीनं, रंगानं. अरे अभिनेत्याकडे जे सगळं लागतं त्याच्या विरोधातच आहे ना तो बाबा. पण त्याच्याकडे बुद्धिमत्तेचं कौशल्य आहे. प्रभावित दैवानी काय बोलल कधी सांगता येत नाही. कर्नाटकचा एक माणूस त्याला भेटला आणि विचारलं, भाऊ लग्न झालं? झालं झालं. तुझं झालं का भाऊ कदम? म्हटलं झालं. तो म्हणे कर्नाटकात काय म्हणता लग्नाला? तो कर्नाटकावाला म्हणे कल्याणम. अरे बापरे, कल्याणम म्हणता लग्नाला कर्नाटकात? हो. त्याने याला विचारलं, भाऊ अरे महाराष्ट्रात काय म्हणता लग्नाला? तो म्हणे वाटोळम. आता हे बोलायला डोकंच लागतं ना हो. हजार जबाबीपणा पाहिजे ना तितकं कौशल्य. म्हणजे मी जर तुम्हाला म्हटलं तुम्ही 10 करोड घेता की 2 डोळे घेता, तुम्ही आंधळे. काय घेता? डोळे घेता की 10 करोड घेता? बोला बोला पटकन. तुम्ही बोर झाले का? मी घरी जाऊ का? 10 करोड घेता की डोळे घेता? डोळे. पण मी एका कॉन्व्हेंटच्या पोराला विचारलं, का रे 10 करोड की डोळे? तो म्हणे 1 डोळा आणि 5 करोड. ब्रिलियंट जमाना आहे महाराज. नाद नाही करू शकत तुम्ही त्यांचा. त्यामुळं बुद्धिमत्तेहून काही लोकांचा. अहो अटलजींचा परिचय त्यांच्या बोलण्यावरून होता. ज्या वेळेला बिहारला अटलजी गेले, सभेनं बिहार जिंकून घेतलं. विधानसभेच्या निवडणुका होत्या, मला आजही चांगला आठवतं. त्यावेळेला लालू प्रसाद यादव अटलजींना म्हटले होते, हमार बिहार मो तोहर का काम है भैया. कोण म्हटलं होतं? लालूजी. हमार बिहार मो तोहर का काम है. अटलजींनी दुसऱ्या दिवशीच्या सभेत दिलेलं उत्तर होतं, लालूजी आप कहते हो हमारे बिहार में तोहर का काम है. अरे आप तो केवल बिहारी हो, हम तो अटल बिहारी है. बिहार में हमारा ही काम है. हे हजार जबाबीपणाचं व्यक्तिमत्व आहे. त्या आत्रेंच्या कॉलनीत गाढ होमेल ते नगर परिषदेत सांगायला गेले, आमच्या कॉलनीत गाढ होमेल.
घेऊन जाते, वास सुटला त्या गाढवाचा. माऊली तिथे कर्मचारी म्हणे मुळात तुम्हीच तर घाण काढणारे लोक आहे, काढून टाका ना तेवढी. ते म्हणत मी काढणारच आहे, पण भाऊबंद मेल्यावर कळवलं पाहिजे म्हणतात म्हणून तुम्हाला सांगायला आलो बा, मी आता घेतो काढून. ते काय ताकद आहे बोलण्यातली, हे कळालं पाहिजे ना चाललंय काय. कंडक्टर पोरीला म्हणता बाई कोणत्या गावची आहे? मी उटवतची आहे काका. असं का? कुठे आहे शिकायले? जालन्यात आहे. बापा रे जालन्यात आहे, वा वा. कितवीत आहे? 12वीत आहे काका. असं असं चांगलं आहे बाई. हा उटवतचीच आहे ना तू नक्की? हो. तुझ्या हातातला हा मोबाईल तुला खूप पुढे घेऊन जाईन जीवनात, खूप पुढे नेईन. ती म्हणे का हो काका असं का म्हटलं तुम्ही? ते म्हणत उटवतचा फाटा जाऊन अर्धा तास झाला, तरी बी तू अजून एसटीत आहे. म्हणूनच मला असं वाटते हा मोबाईल तुला अजून पुढे घेऊन जाईल. हा जर तुला फाट्याच्या पुढे नेऊ शकते तर जीवनात किती पुढे जाशील तू. कळावं ना काय चाललंय. काही लोकांचा परिचय त्यांच्या बुद्धिमत्तेवरून होतो, काहींचा कलेवरून होतो, काहींचा त्यांच्या अभिनयावरून होतो. पण संत जीवनाचा परिचय त्यांच्या दिसण्यावरून नाही, त्यांच्या रूपावरून नाही. संत नव्हती जगा मानसाच्या सारिखे, संत नवती जगा मानसाच्या सारिखे, संत नवती जगा मानसाच्या सारिखे, संत नवती जगा. हे समुद्र नदी नव्हे पैगा, नदी नव्हे पैगा, पाषाण म्हणून ये लिंगा, संत नवती जगा मानसाच्या सारिखे, संत नवती जगा मानसाच्या सारिखे, संत नवती जगा मानसाच्या सारिखे, संत नवती जगा मानसाच्या सारिखे. संत नवती जगा माणसाच्या सारिखे. संत अरे समुद्र नदी नव्हे पैगा. हे तिकडे उडा जरा मला डिस्टर्ब होत आहे. ते कोणाकडे होते? एखाद्या वेळेला ठीक आहे. विठाला विठाला एखादा असा पुढा आणला म्हटलं घेतो का मुका आता माझा. लाईट ते शूटिंग ते फारच अवघड असतं. ते आता उगाच सरांचा आग्रह होता म्हणून, नाही तर मी याला फार घाबरतो महाराज. यूट्यूब अरे बाप फारच कठीण आहे. मी एका ठिकाणी 5 पतिव्रतेची नावं सांगली. एक माणूस उभा राहिला म्हणे तुम्ही ना आपल्या बायकोचं नाव नाही घेतलं त्यात. म्हटलं माझ्या बापाने लिहिलं का ते? आई बोलून राहिला. नाही नाही म्हणे माझी बायको नाही दिसली तुम्हाला. सांगा लोकांचं काय खरं आहे हो. पुढं कठ जाऊ दे बरंच बरं. हसा मोकळे राहा, त्रास घेऊ नका. कष्ट करून जगणारी माणसं आहे आपण. हसत जा. काय काय माणसं हसत नाही. हस. हे काय 300 वर्ष नाहीये. एका बुचकीत मरून जाशील तू. चांगले चांगले गेले. हसून हसणे माणसं चांगलं हसलं पाहिजे, नाचलं पाहिजे. हसत जमाले साहेब तुम्ही. पाटबंधारे एकदम ताणातली माणसं असतात. सरकारी नोकर म्हणजे कायम ताण, कायम ताण. शिक्षक पहा बरं कधी फ्रेश आहे. आता सरकारनं कोणीच फ्रेश ठेवलं नाही, कोणीच नाही. तुम्ही जिल्हा परिषदच्या शाळा जरा आता मला मगाशी तुमचं वाक्य आवडलं. 2011 पासून तरुण यंग जनरेशन आलं, शाळा बदलल्या नाही. अगोदर असा हात पुरावा लागायचा. काय गर्दी अफाट जिल्हा परिषद शाळेत. माझी आई घेऊन गेली ती मला. गुरुजी गाळे नावाची गुरुजी होती. घ्या आमचं पोरग वर्गात. गुरुजी म्हणत बाई पाळणा घर आहे का हे? घ्या वर्गात. हात पुरव रे. असा हात पुरावा लागायचा. मी जिल्हा परिषदेचा विद्यार्थी. मार कांड कानाले पुरलं तेव्हा गुरुजी वर्गात घेत. कराय की नाही गुरुजी? डोक्यावर हात पुरला कानाला तेव्हा. थोडा हात पुरत नव्हता आमच्याही म्हणे घ्या वर्गात. नाही नाही गुरुजी राहू द्या. गुरुजी म्हणत 1 वर्ष आणा दिले. तो 6चा झाला नाही अजून. घ्या ना घरी राहू द्या. घ्या हो गुरुजी. नाही नाही राहू द्या घरी. घ्या हो गुरुजी राहू द्या घरी. आता हे उलट झालं. तेव्हा जिल्हा परिषदेवाले म्हणायचे राहू द्या घरी, आणि बाई म्हणायची घ्या. आता सगळे जिल्हा परिषदेचे टीचर आमच्या शाळेत द्या, आमच्या शाळेत द्या, आमच्या शाळेत द्या. व बी जालना जरा नर्सरी, KG 1, KG 2. आता पोरग 2चं झालं की नर्सरी, 2चा झालं की प्ले ग्रुप आलं, 3चा झाला की नर्सरी, 4चा झाला का KG 1, 5चा झाला का KG 2,
6चा झालं की फर्स्ट स्टँडर्ड, 2 वर्षानं बाईले 3 महिने झाले की ट्युशन चालू होईल. ए फॉर ॲपल, बी फॉर बॉल, सी फॉर कॅट. तुम्ही थोडे दिवस थांबा, 100% हा बदल होणार म्हणजे होणार. काळ बदललेला आहे, माणसं फार पुढं आली महाराज. त्यामुळं बदलत्या काळात बरंचसं तंत्रज्ञान बदलून गेलं. मी तर कॉन्व्हेंटची पिढी पाहिली की हँग होतो कधी कधी. हे चाललंच कसं काय. मी शिक्षकी पेशातला माणूस आहे, मला ते जवळून माहिती आहे. आमच्या शाळेला एकदा आग लागली, सगळे पोरं शाळा विजवत होते. एक पोरग ग्राउंडवर नाचत होतं. त्याला म्हटलं नाचून राहिला, सारा वर्ग शाळा विजून राहिला, पुरी शाळा वर्ग विजून राहिली, नाचून राहिला. तो म्हणे आगीचा अंदाज पाहून मला असं वाटतं 8-10 दिवस तरी शाळेला सुट्टी द्यावीच लागणार आहे तुम्हाला. तसंच झालं कुलकर्णी सर. ते नेट सेटचे शिक्षक होते ना, कुठे ते, हे बघा सर, तसंच झालं. 8 दिवस आमची शाळा बंद, 9 दिवसानं आमची शाळा सुरू झाली. खोल्यांची दुरुस्ती नीट झाली आणि खोले पिरियड घ्यायला गेला. मी तिथं बसलो होतो. बसल्या बसल्या विचारलं, का रे घटना आणि दुर्घटना यातला काय फरक आहे. तो पोरगा म्हणे आपल्या शाळेला आग लागली, घटना आहे गुरुजी. अरे म्हटलं हुशार आहे. दुर्घटना त्यातूनही तुम्ही वाचले. काय जन्म घेता त्याच्या पोटी आता. कसे शिकवता पोरं सांगा तुम्ही. सोपं आहे का ते. जाऊ दे आता काय, बरं बरं. हसत राहा, हसताना तुम्ही छान दिसता. हसण्याकरताच आपण जन्माला आलो इथं. आनंद घ्या जीवनाचा. चला. कधी कधी मनुष्य त्याच्या स्वभावावरून, अभिनयावरून, दिसण्यावरून, कुशलतेवरून, कामावरून, त्याच्यात असलेल्या स्किलवरून ओळखू येतो. संत जीवन तसं नाही. केवळ अंतःकरणावरून. त्यांचं अंतःकरण आईच आहे, ते दयेनं भरलेलं आहे. काही वेळा लोकांचं अंतःकरणही निर्दयी आहे आणि कृतीही निर्दयी आहे. काहींची कृती दयेची आहे पण अंतःकरण निर्दयी आहे. स्नेहवाळे खाटीक पशुपाळी तुकोबारे म्हणतात. खाटकाच्या दारातला बोकळ म्हणजे नाटकातली सेवा. तो त्या बोकळाला सावलीत बांधीन, पाणी पाजीन, हिरवा चारा खाऊ घालीन, चांगलं मलाईदार खाणं देईल. अरे किती दिवस त्या बोकळ्याला गिराईक सापडत नाही. ते इतके दिवस एकदा गिराईक लागू द्या, मेला बोकळा. स्नेहवाळे खाटीक पशुपाळी तुकोबारींचा गाथ आहे. नाटकात आहे त्याची दया. काही लोकांचं नाव दयाराम आहे, नावात दयाराम असून अंतःकरणात नाही ना जात. नाव दयाराम, कुत्र्याला भाकरी टाकत नाही, वाबे दयाराम, नावात नाही. वृत्ती अंतःकरणात हवी आणि ती दयेनं भरलेली. किती भरली हो तुम्ही संत माय. जितकी आईच्या उदरात आहे, आईच्या पोटात आहे, तितकी दया आहे. आई हा शब्द मराठीच्या शब्दकोशातला सगळ्यात प्रेमळ शब्द आहे. आई हा शब्द पहिल्यांदा काय करतो माणसाला, तर पाप करू देत नाही. जेव्हा पाप करण्याची वृत्ती होते तेव्हा एकदा आई म्हणा. आई पाप नाही करू देत माणसाला. आई हा शब्द. आई कामिनी देखत काम. एखादी कामिक स्त्री तुमचा काम व्यक्त व्हावा याचा प्रयत्न जर करत असेल, जैसा मिनाते देखोनी बंकू, का निदानाते रंकू, श्री देखोनी कामकू प्रवृत्ती धरी. ज्ञानोबराय बोलतात, आई म्हणा. शुकाचार्य गुफेमध्ये आहे आणि त्यांची समाधी अवस्था भंग करायला इंद्रानं अप्सरा पाठवली आणि ती आली. अप्सरा आली, नाचायला लागली. ती नाचतानाच तर शुकाचार्यांची समाधी हालत होती. त्यावेळेला शुकाचार्यांची समाधी हलत असताना शुकाचार्यांनी तिच्याकडे पालन म्हटलं, वा काय सुंदर आहे तुम्ही दिसायला. ती म्हणे महाराज तुमच्या करता झाली. तुम्ही वाजले डोळे लावून, करा माझ्याशी लग्न. हे सौंदर्य तुम्हाला दान करायला आली, करा विवाह. ते म्हटले बाई हे वरूनच दिसायला चांगलं आहे, याच्या आत किती घाण आहे हे मी 12 वर्ष पाहिली. मी आईच्या पोटात होतो 12 वर्ष. तुम्ही काय दाखवता. आम्ही नाही बोलणार यात. तिला राग आला. महाराज काचेचा तुकडा घेतला आणि चरकन पोट फाडून घेतलं. ती म्हणे ओ महाराज मी काही मृत्यू लोकातली स्त्री नाही. आसमंत सुगंधित होईल इतका अत्तर होतं तिच्या पोटात. त्या अत्तराचे फवारे शुकाचार्यांच्या अंगावर उडायला लागले.
ते म्हटले माफ करावं मला वाटलं घाण आहे तुमच्या पोटात. बघा ही पवित्रता आहे उदरात, करा माझ्याशी लग्न. तुमच्या पोटातले अत्तराचे फवारे बघून मला असं वाटतं लग्न काय म्हणता हो. 12 वर्ष अगोदर भेटल्या असत्या तर माझ्या आईच्या पोटात त्या घाणीत 12 वर्ष काढल्यापेक्षा तुमच्या पोटात 12 वर्ष राहिलो असतो आणि तुम्हाला जीवनभर आई म्हटलं असतं. इतका आई हा शब्द ताकदीचा आहे. तुम्ही संत माय पाप नाही करू देत. संत पहिली गोष्ट आहे पापापासून आपल्याला सांभाळतात, ते पाप भिरू बनवतात. एकदा माय गेली का जसं प्रेमाचं छत्र हरवतं माणसाचं. साने गुरुजी रत्नागिरीला होते, परिस्थिती कठीण, नाही म्हणत होती जायला, पण आई म्हणे नाही श्याम जावं लागेल, शिक्षण महत्वाचं आहे बाळा, शिकावं लागेल, शिक्षणाकरता समर्पण करावं लागतं. आई तुझी तब्येत बरी नसते ग, तू खूप थकली, आता तुला उठायला बसायला जमत नाही. पुरुषोत्तमला एवढं शक्य होत नाही. लहाना भाऊ, साने गुरुजींच्या लहान्या भावाचं नाव आहे पुरुषोत्तम, त्याचं अजून माझ्यापेक्षा जीवन महत्वाचं आहे. पुरुषोत्तमला शिकवू, माझं राहू दे. नाही श्याम तू जा, पण तुझी काळजी मी घेईन, तू जा, मी सांगते तुला. शेवटी आईनं सांगितल्यावर जावंच लागतं. शेतकऱ्याचं जीवन, महाराष्ट्रीयन लोकांचं जीवन हे कष्टकरी जीवन आहे. शेतकऱ्याचं जीवन बघा ना तुम्ही. जीव पेरला मातीमध्ये, जीव पेरला मातीमध्ये, पत्थर छातीवरती प्रश्न टांगले आभाळाला, उत्तर मातीवरती. प्रश्न टांगले आभाळाला, उत्तर मातीवरती. पहिला पाऊस पहिली धारा, मन मन फुलवित होते. पहिला पाऊस आला, शेतकऱ्यावरच्या चेहऱ्यावरचं समाधान पहा. पहिला पाऊस पहिली धारा, मन मन फुलवित होते. कुणी सांडले बघा ते अत्तर मातीवरती. प्रश्न टांगले आभाळाला, उत्तर मातीवरती. ज्याचा मोठा भाऊ शिकून डिग्री घेऊन घरी आहे, डिग्री हातात आहे, नोकरी नाही, एमपीएससी यूपीएससी ची तयारी करणारा लेकरू आहे, स्पर्धा परीक्षा नाही, परीक्षा दिली आहे निकाल नाही. आणि त्या पोराची, लहान्या पोराची तयारी आई करून देते. काय म्हणतो तो, अग मोठा दादा शिकला आणि घरीच बसला आहे. मोठा दादा शिकला आणि घरीच बसला आहे. पण उगाच देते आई माझ्या दप्तर पाठीवरती. प्रश्न टांगले आभाळाला, उत्तर मातीवरती. जसं माळ सांगेल ती जीवनात वाटचाल करणारी या महाराष्ट्राची संस्कृती आहे. साने गुरुजी शिकायला गेले, रत्नागिरीला गेले, अभ्यास, ध्यान, धारणा सगळं चाललेलं. संध्याकाळ झाली की शाळा सुटल्यानंतर मात्र मन लागायचं नाही. खूप आईची आठवण यायची. थकलेली माय जेवली असेल का नाही, थकलेली माय बरं असेल का नाही, थकलेली माय, अरे तिच्याकडं कोणी लक्ष दिलं असेल की नाही, पुरुषोत्तम आईची काळजी घेत असेल की नाही. आई 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 आई. भर दिवसा काळा पाऊस पडायला लागला,
चित्रविचित्र स्वप्न पडायला लागली. रक्ताचा पाठ तरी वाहतोय, अपशकून तरी होत आहे. काहीतरी आहे बाबा, मला माझ्या आईची आठवण येते. रडणाऱ्या साने गुरुजींना मित्रांनी पाहिलं आणि विचारलं, श्याम का रडतोय? मला माझ्या आईची आठवण येते रे. अरे मग जा की, ये भेटून तिला. तिला भेटायला गेलो असतो, पण तिला भेटायला मला गरिबी माझी आडवी येते. म्हणजे माझ्या खिशात पैसेच नाही रत्नागिरी दापोली जायला. पैसे नाही माझ्याकडं. जाऊ कसा? मला आईला भेटायला जायचंय गावी, जिथं ती राहते आता तिथं जायचंय. अरे रांगडा गडीगड्या खानदेशातला असा काय हातबोल होतो? श्याम थांब, कालच मनी ऑर्डर आलेली आहे, आईच्या भेटीकरता पैसे घे. पैसे घेतले आणि बोटेनं प्रवास चालू केला. गावात आले. गावाच्या बाहेर एक साधारणतः 2-3 किलोमीटर पायी प्रवास करत 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 गाव दिसायला लागलं. आता आईची भेट होईल ह्या उत्कंठा भावना मनात. तेवढ्यात गावच्या स्मशानभूमीत नदीच्या तटाकावर एक प्रेत जळत होतं. त्या प्रेताच्या पाया पडले, दर्शन घेतलं. प्रेत दिसणं चांगलंय म्हणे, पण मनात विचार आला, माझ्या आईचं तर नाही बापा. असा दिवस, काळा दिवस माझ्या आयुष्यात येऊ देऊ नको देवा. असं होणार नाही. माझी आई मी आल्याशिवाय, अरे किती थकलेली असू दे, पण मी आल्याशिवाय, मला डोळे भरून श्यामला पाहिल्याशिवाय, श्यामची आई काही पण येतं आपल्या मनात. चला, स्मशानभूमीतून पावलं टाकत टाकत गाव पाहिलं. 2 गुडघ्यात मुंडकं घालून बसलेला बाप आहे, अन भिंतीला मस्तक आदळत ओक्सा बोक्सा रडणारा पुरुषोत्तम आहे. आणि ज्या खाटेवर पडलेली म्हातारी माय, ती खाट रिकामी आहे. उंबरठ्यावरच मस्तक ठेवलं अन पुरुषोत्तमला आवाज दिला, पुरुषोत्तम माझी माय, मी घरी नसताना प्राणत्याग कसा करू शकते रे? माझी आई गेली, गळ्यात गळा घालावा आणि आकांत करीत रडावं साने गुरुजीने. एकदा ते छत्र हरवलं की माणूस राजा असू द्या भिकारी होतो. इतकं तिचं प्रेम आहे. तिच्या प्रेमाची पावती जगातला कोणताच कीर्तनकार तत्ववेत्ता देऊ शकत नाही. तिला काही समुद्राची उपमा देता, अरे खारट येतो. तिला काही सूर्यनारायणाची उपमा देता, गरम येतो. तिला काही गुलाबाच्या पाकळीची उपमा देता, काटे त्याला. करुंगुडी कापली तरी दुःख होतं. बाळ सुखरूप जन्माला यावं याकरता पोट चिरून घेणारी या जगात एकच जात आहे. हारल्यावर माणसाला त्रास होतो, पण पोराला जिंकवण्याकरता रोज हारणारी या जगात एकच जात आहे. देवापुढं पाया पडल्यानंतर स्वतःच्या स्वार्थापोटी परमात्म्याला अनेक दान मागणारी लोक आहे, पण मस्तक देवापुढं झोकलं की लेकरा करता दान मागणारी या जगात एकच जात आहे, ती आई आहे. आणि त्या आईचं अंतःकरण जितकं कोळ आहे तितके कोळे गजानन महाराज आहे. तुम्ही संत माय माय. ज्ञानोबारांची ज्ञानेश्वरी का वाचावी? तुम्ही मी माय म्हणतो, यात काय नवल आहे? वेदशास्त्र देती ग्वाही ग्वाही, वेदशास्त्र देती ग्वाही ग्वाही, वेदशास्त्र देती ग्वाही ग्वाही, वेदशास्त्र देती ग्वाही. म्हणती ज्ञानाबाई आई, म्हणती ज्ञानाबाई आई, शिवपीठ हे दुराट
ऐका, संपवायचे कीर्तन. हे प्रमाण सकारात्मक प्रमाण आहे. वेदशास्त्र, अरे वेदच तर माय अहितापासून काढी आणि पुढं इथं देऊनी वाढवी ती नाही श्रुती परवती माऊली जगा. वेदच तर आई आहे, पण वेद आई आहे आणि आईनं ज्ञानोबारांना आई म्हणावं, संतांना आई म्हणावं. तुम्ही संत माय, बरं वाटतं काय म्हणती ज्ञानाबाई आई. अरे संतांनी संतांना कसं आई म्हणावं त्याचं कारण सांगतो, सेवा आवडतो. ऐका, म्हातारपणामध्ये एखादी लेक जर म्हातारीची सेवा करत असेल, मुलगी आईची सेवा करत असेल आणि सेवा करता करता एकदम अचानक पाणी येतं डोळ्याला, शरीर थकल्यावर तुमचा पाय फ्रॅक्चर झाल्यानंतर तुम्हाला टॉयलेट पर्यंत नेणारा सगळ्यात जीवाचा वाटतो माणसाला. शरीर थकलं की जी माणसं सेवा करतात त्याच्या इतका जीवाचा कोणी नाही. शरीर चांगले असेपर्यंत सेवा करणार आहे. सब चुतो की बाजार में फतरों का व्यापार करने वाली लोग हैं. सच्चा साथी वही है जो अपमान में, दरिद्रता में, आरोग्य बिघडलं सोबत आहे सच्चा साथी, अपमान झाला सोबत आहे सच्चा साथी, गरिबी आली सोबत आहे सच्चा साथी, आयु बिघडली की सोबत. तशी पोरगी सोबत राहिली म्हातारपणात आणि मरणाऱ्या आईच्या डोळ्यात पाणी आलं आणि तिनं हात जोडले म्हटलं, बाई माय तुझी मी आहे, पण तू इतकी माझी सेवा केली असं वाटतं मी नाही, अगं तूच माझी माय झाली. म्हातारपणात माणूस कोणालाही मुलालाही बापा म्हणतो. अरे माझा बापच आहे रे. ज्याला लेक आहे लहान तो म्हणतो तू माझी मायच आहे, तू माझी मुलगी नाही, माझी आईच आहे. अरे जन्म तू दिला नाही कसं म्हणतो. पण त्या श्रुतीमातेनं म्हणावं मी आई आहे. श्रुतीमातेची मुलगी ज्ञानोबा आहे, पण ज्ञानोबारांनी श्रुतीमातेची इतकी प्रामाणिक पूजा केली आहे महाराज की त्या पूजेला पाहून श्रुतीमातेला म्हणावं लागलं, म्हणती ज्ञानाबाई आई. ज्ञानोबारासारखी माय नाही. अरे श्रुत्या आणि वेद पुराण कळत नव्हतं जगाला, पण माझ्या मुलीनं इतकं सोपं केलं, इतकं सोपं केलं, इतकं सोपं केलं आणि आमची पूजा करायला लागली. ज्ञानेश्वरी वाचून लोक वेद मार्गे मुनी गेले म्हणतात, श्रुती मातेची पूजा करायला लागले. ही सेवा ज्ञानोबारांच्या माध्यमातून जर झाली असेल तर म्हणती ज्ञानाबाई आई. संत इतके कोमल आहेत की त्यांच्या कोमल अंतःकरणाचा परिचय जगाला देणं कठीण आहे. पण तरीही तुकोबारे म्हटले, उद्धरण्याकरता आलेले असले तरी उद्धराया आले जन जड जीवा. एका वाक्यात सांगतो, कोणाकोणाचा उद्धार केला? जडाचा केला. कसा केला? मायबाप बनवून केला. चला त्यांची कृपा आहे. मी पतित आहे, मी काय त्यांचं सांगू, पण तुम्हाला तरी सांगतो. जडाला, जीवाला आणि उद्धरावे जन जड जीव. जन जड आणि जीव. जीवाचा उद्धार केला असं म्हणाल तर रेडा बघा, जडाचा उद्धार केला असं म्हणाल तर भिंत बघा, आणि पुढं जनाचा उद्धार कराल तर असं म्हणा, रोज तर हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. ज्ञानोबाराय सांगताय हरिमुखे म्हणा हे सांगणारे ज्ञानोबाराय. जीवाचा उद्धार, जनाचा उद्धार. रोज रेड्याच्या समाधीचं दर्शन करावं लागतं, जीवाचा उद्धार. आणि निर्जीव असे भिंतीचं दर्शन करावं लागतं, जडाचा उद्धार. उद्धरावे जन जड जीवा. अहो त्यांचा कैवारा करतात संत या ठिकाणी आले, जसे की गजानन महाराज. हे मोहोळ बसलेलं चित्र बघा, मोहोळ बसलेलं काय, गाव एक दक्षिणेस, त्या दक्षिण दिशेला एक गाव, त्या गावाच्या दक्षिण दिशेला शेत. बंकटलालाच्या मळ्यात महाराज जाऊनी बसले, मक्याचे कणीस खावया. लीला केली मक्याचे कंस खाण्याकरता. इथं असेल कुठंतरी मक्याची कंस, आणि ते मक्याची कंस झाडाखाली खाल्ले. पण मक्याची कंस भुजून भाजून खायची असतात. भाजवण्याकरता अग्नी पेटवला आणि चिंचीवर आगे मोहोळ गेला ना अग्नी. कुठलं मोहोळ? भक्ताला परिचय करून घेण्याकरता महाराजांनी केलेली लीला आहे. सगळं मोहोळ उठल्यावर सगळे पळायला लागले महाराज, सगळे पळायला लागले.
पण एकच भगवत भक्त शिष्य गजानन महाराजांची त्यांच्याजवळ बसली राहिली आणि त्यांचं नाव आहे बंकटलाल. महाराज चला तुम्ही पळा तर निघा, सगळ्या माशा अंगावर बसल्या. अरे माशा झालो मीची, मोहोळ झालो मीची, कनसे मीची, तेची माझे सदैव रूप. मीच ते रूप आहे. माशा मी आहे, मोहळ मी आहे, कंस मी आहे, खाणाराही मी आहे. मला बघायचं होतं माझ्या जवळ, मला आई बनून बाप म्हणून माझ्याजवळ राहणारा कोण आहे. पण बंकट तू थांबला गड्या. आता इथून पुढच्या लीला तुझ्या साक्षीनं, म्हणून आरतीत वर्णन आहे. लीला अनंत केल्या बंकट सदनास, पेटविले त्या अग्नी वाचून चिलमेस, क्षणात आणिले जीवन निर्जल वापीस, केला ब्रह्मगिरीच्या गर्भाचा नाश. जय देव जय देव, जय जय सच्चित स्वरूपा स्वामी गणराया, स्वामी गणराया. अवतरलासी भूवर जडमुड ताराया. जय देव जय. व्याधी वारून केले कैका संपन्न, करविले भक्ता लागी विठ्ठल दर्शन, विठ्ठल दर्शन. भवसिंधुघान नौका तव चरण, स्वामी दास गणोचे मान्य करा कवन. जय देव जय. हो, सगळ्या लीला बंकट सदना, लीला अनंत केल्या. का? ज्याला गजानन महाराजांमधला योगी कळाला नाही, योगी कळाला त्याच्या घरी लिहिला नाही. ज्याला गजानन महाराज समर्थ आहे कळालं, त्याच्या घरी लिहिला नाही. ज्याला गजानन महाराज माझी आई आहे, गजानन महाराजच माझा बाप आहे हे कळालं, त्याच्या घरी लिहिला. तुम्ही संत माय बाप कृपा, तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप कृपावंत. संत माय बाप कृपावंत, काय मी पतित कीर्तिवानो, काय मी पतित कीर्तिवानो, काय मी पतित कीर्तिवानो. त्यांचं आपण काय वर्णन करायचं. फक्त आजचा दिवस वाकून त्यांच्या चरणी नमन करायचं, मंगल करायचं. काय केलं होत्या संतांनी. महाराज म्हटले संतांनी केलेली जगातली सगळ्यात मोठी ख्याती आहे. वाढवावे सुख, वाढविले सुख, भक्ती भाव धर्म कुळाचार नाम विठोबाची. इथं भक्ती वाढवली, इथं सुख वाढवलं. भक्ती भावनेचा एक आगळा वेगळा पूर संतांनी इथं लोटला. जगदोद्धारक संत आहेत, त्यामुळं जगदोद्धारक संतांविषयी तुम्हाला फक्त संत जीवनाची भूमिका मला मांडायची होती. आज मला ज्ञानोबाराय तुकोबाराय सांगायचे नाही, आज मुक्ताबाई सांगायचे नाही. हे सगळं संत जीवन गजानन महाराजांच्या दिशेने मला आणायचं होतं. आणि तुकोबाराय म्हटलं इतकं सगळं त्या संतांनी केलं, पण मला तर असं वाटतंय त्यांना एखादी उपमा आपण दिली पाहिजे की ते जीवन किती सुगंधी आहे. तुका म्हणे गुण चंदनाचे, तुका म्हणे गुण चंदनाचे अंगे, तुका म्हणे गुण चंदनाचे अंगे, तुका म्हणे गुण चंदनाचे अंगे. तैसे तुम्ही जगी संत जाना, तैसे तुम्ही जगी, तैसे तुम्ही जगी संत जान. अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण. तैसे तुम्ही जगी संत जन, तैसे तुम्ही जगी संत जन, संत जन. अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण. धराया जाना जड जीवा, उद्धरया जन जड जीवा, जड उद्धराया जन जड जी, उद्धराया उद्धराया जन जड जीवा, उद्धरया जन जड जीवा.
चंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी संत जन. तो चंदनाच्या संपर्कात गेला, चंदन आपला सुगंध सुद्धा त्याला देतो. संत जीवनही तितकं महिमेचं आहे. त्यांच्याजवळ जो गेला आपणा सारिकी करीती तात्काळ. आपल्यासारखंच त्याला सुगंधित करतात. आपल्या जीवनाचाही सुगंध सुटावा अशी जर अपेक्षा असेल तर त्यांच्या दिशेनं चला. एवढीच प्रार्थना आपल्या सगळ्यांच्या चरणी करतो. झालेली सेवा आदिशक्ती मुक्ताबाईंच्या चरणी स्वानंद सुखनिवासी अवधूत ताल योगी योगी राजा समर्थ सद्गुरू गजानन महाराजांच्या चरणी अर्पण करतो. माझ्या वाणीला विराम देतो. खूप मोठ्या संख्येनं आपण सगळेजण केरवानीत म्हणूया ना आपण काहीतरी लागली तर म्हटलं पाहिजे. आपल्याला सुखी व्हायचं असेल तर चला. का चला? कारण जगाचा अधिपती तो आहे. महाराजांचं भजन आहे. प्रभू हा खेळ दुनियेचा कशाला सांग केलासी. प्रभू हा खेळ, प्रभू हा खेळ दुनियेचा कशाला सांग केलासी. प्रभू हा प्रभू हा खेळ दुनियेचा कशाला सांग केलासी. का केलं देवा? कुणाला भाग्य देवोनी बसविले मंचकावरती. कुणाला भाग्य देवोनी बसविले मंचकावरती. कुणी किती कुणी किती कष्ट जरी केले तरी राहतात उपवासी. प्रभू हा खेळ, प्रभू हा खेळ दुनियेचा कशाला केलासी. प्रभू हा खेळ दुनियेचा, प्रभू हा खेळ, प्रभू हा खेळ दुनियेचा कशाला सांग केलासी. का केलंय बाबा? हे केलंच एवढ्या करता की तुला समाधान मिळावं, तुला आनंद मिळावा. मग आनंद पाहिजे असेल देवाकडे जाऊ नको, संतांकडे जा. अन्यथा हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल. एक टाळी सब एक साथ. सरते शेवटी बा काळ बांधून नेईल. सरते शेवटी बा काळ बांधून नेईल. सरते शेवटी बा काळ बांधून येईल. सरते शेवटी बा काळ बांधून येईल. या एका जनार्दनी आमचं काय बाधा येईल. एका जनार्दनी आमचे काय बाधा येईल. 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 पिंगळा 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 महाद्वारी बोली बोलत होते का. पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोली
खोटे दादा वर्तमान खोटे वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे लटक्यानं बोला आम्ही वर्तमान लटक्यानं बोलो आम्ही लटक्यानं बोलो लटक्यानं बोला आम्ही वर्तमान खोटे लटक्यानं बोलो आम्ही वर्तमान खोटे वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे पिंगागे बाई पिंगागे पिंगागे बाई पिंगा ग भाई पिंगा ग भाई पिंगा अवगा 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 दांगळ धिंगागे अवगा दांगळ धिंगागे अवगा दांगळ धिंगागे अवगा दांगळ धिंगागे धांगड धिंगा गे अवघा धांगड धिंगा गे अवघा धांगड धिंगा गे अवघा धांगड धिंगा गे चेतो झाला तुम्ही चेतो झाला टिपरीवाला जागाईरो करुणी उचित करुणी उचित प्रेम घाली हृदयात दान मागायास आलो दान मागायास अनुदान मागायास अनुदान मागायास अनुदान मागायास अनुदान मागायास सुया घ्या मनी घ्या गया दाता दात बन घ्या ग कुणी दाताचा दात दाताचं दाताचं दात बन घ्या ग कुणी कुंकू घ्या कोणी काळा मणी कुंकू घ्या कोणी काळा मणी कोणी काळा मणी कुंकू घ्या कोणी काळा मणी कुंकू घ्या कोणी काळा मणी कुंकू घ्या कोणी काळा मणी दाताचं दात बन घ्या ग कुणी आता दात मला घ्या ग कोणी कुंकू घ्या कोणी काळा कुंकू घ्या कोणी काळा मणी दाताचं दात बन घ्या ग कुणी कुणी कुंकू घ्या कोणी काळा मणी 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 कुंकू काळा मणी अहम वाग्या सोहम वाग्या अहम वाग्या सोहम वाग्या रे मन घरावारी सावधोनी भजनी लागा देव करा कैवारी माझ्या माझ्या मल्हारीची 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 माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी मलारीची वारी माझ्या मलारीची वारी मलारीची वारी मलारी वारी वरल्यालीला विसावद व्हावे वरल्यालीला वरल्या हालेला तुम्ही सावे वरल्या हालीला पाटील बुवाला एवढ सरे पाटील बुवाला पाटील बुवाला एवढे झाले पाटील बुवाला पिंगळा 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 महाद्वारी बोली बोली तो देखा पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोली बोलो तो देखा पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोली बोलत होते का पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोली बोलत होते का पिंगळा 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 हे डौर फिरवितो तुम्ही डुगु डुगु ऐका डोर फिरवी तो तुम्ही डुगुडुगु ऐका डौर 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 फिरवितो तुम्ही डुगु डुगु ऐका डोर 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 तुम्ही डुगुडुगु ऐका तुम्ही डुगु डुगु ऐका डुगुडुगु ऐका डुगु डुगु ऐका डुगुडुगु ऐका सब एक साथ धन्यवाद धन्यवाद पिंगळा महाद्वारी बोली बोलो पिंगळा 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 महाद्वारी बोली बोली तो देखा पिंगळा महाद्वारी 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 धन्यवाद गजानन महाराज धन्यवाद एकदा जोरदार टाळी वाजवा आदरणीय खाली बसा खाली बसा तुम्हाला काही उभं राहायचं का विधानसभेला जिल्हा परिषद पंचायत समिती कीर्तन संपलेलं एक 5 मिनिट तुमच्याकडून सगळ्यांकडून शांततेची अपेक्षा आहे सगळे खाली बसून राहा एक 5 मिनिट पेठोबरकमय भजन होईल माऊलीचं भजन होईल श्रद्धेय पांडुरंग महाराज पवार गजानन महाराज मुळक निवृत्तीदादा लकडे तुळशीरामजी गुरुजी दाभाडे श्रद्धेय दाभेकर गुरुजी परिसरातली सगळी संस्थेची विद्यार्थी आदरणीय माऊली या सगळ्यांप्रती करुणा प्रेम भावना समर्पित करतो गजाननभाऊ शिंदे यांना मनापासून धन्यवाद देतो बरं वाटलं त्याचा स्वीकार करा नाही आवडलं तो माझ्या बुद्धीचा दोष
एक 5 मिनिट सगळ्यांनी जोरदार ताकदीनं भजन करा. म्हणा विडोबार कुमाई जय जय विठोबार चला विडोबार कुमाई विडोबार कुमाई बोला पुंडली कबरदार श्री ज्ञानदेव गोपाल कुमाई गोपाल कुमाई गोपाल कुमाई निवृत्ती ज्ञानदेव सोपान